इंदिरानगर पोलिसांनी मोटरसायकल चोरी करणारे 2 सराईत आरोपी पकडले। त्यांच्याजवळ चोरीच्या 7 मोटरसायकलसह एक मोठा नेटवर्क उघड केला आहे। या कारवाईमुळे पोलिसांच्या कार्यक्षमतेचे एक उदाहरण समोर आले आहे। पोलीस आयुक्त श्री संदीप कर्णिक, उपआयुक्त श्रीमती मोनिका राऊत, सहाय्यक आयुक्त श्री शेखर देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली इंदिरानगर पोलिसांनी एक महत्त्वपूर्ण कारवाई केली। इंदिरानगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री तृप्ती सोनवणे यांच्या नेतृत्वात गुन्हे शोध पथकाने एक पाळीला धरून आरोपींना पकडले। पोलिसांना गोपनीय माहिती मिळाली होती की 2 आरोपी राजीव नगर चड्डा पार्क नाशिक येथील एका पांढऱ्या रंगाच्या मोटरसायकलवर बसले असून त्यांच्याकडे चोरीची हिरो मॅस्ट्रो मोटरसायकल आहे। पोलिसांनी सापळा रचून आरोपी करण रमेश शिंदे आणि श्याम सुंदर मनोज गेडाम यांना पकडले। त्यांनी चौकशीत दिलेल्या माहितीवरून इंदिरानगर पोलिसांच्या गुन्ह्यातून चोरीच्या इतर मोटरसायकल सुद्धा जप्त करण्यात आल्या। मिळालेल्या मोटरसायकलमध्ये हिरो मॅस्ट्रो, यामा R15, बजाज पल्सर आणि इतर वाहनांचा समावेश आहे। एकूण 8 लाख रुपये किमतीच्या 7 मोटरसायकल जप्त करण्यात आल्या। वर्तमानातील तपासात इगतपुरी पोलीस ठाण्यातील आणखी काही चोरीच्या मोटरसायकल जप्त करण्यात आल्या असून पुढील तपास पोलीस निरीक्षक सागर परदेशी करत आहेत। पोलीस आयुक्त आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या या यशस्वी कारवाईमुळे शहरात चोरीचे गुन्हे उघडकीस आले आहेत आणि पोलिसांच्या कार्यक्षमतेचे एक मोठे उदाहरण स्थापन झाले आहे। वेद न्यूज साठी चंदन खरे, इंदिरानगर।